Students, I am Dr. Rajiv Sapre. This is lecture number 5 about the chapter determinant and matrices. And in previous 4 lectures, we have seen how to expand determinant when it is a second order determinant, how to expand third order determinant, what is minor, what is cofactor, and also now we know that you can expand the determinant by using any row or any column, right? Minor and cofactor are the important issues, because see, whenever I will just revise in 1 minute. What is it? See, suppose you have a determinant of the this is suppose the determinant 2 3 minus 1 is the first row, 1 4 minus 3 is the second row suppose, and 2 1 0 is the third row. And suppose you are asked what is minor of this element. Now what is address of this element? डिटर्मिनंट मधल्या आणि नंतर जे मॅट्रायसिस तुम्ही शिकाल त्याच्यामध्ये प्रत्येक एलिमेंटला एक ॲड्रेस असतो. ॲड्रेस म्हणजे तुम्हाला ते एलिमेंट कोणत्या रो मध्ये आहे आणि कोणत्या कॉलम मध्ये. आता हे जे 4 हे एलिमेंट आहे हे सेकंड रो मध्ये आहे ना. हा फर्स्ट रो, हा सेकंड रो, हा फर्स्ट कॉलम, हा सेकंड कॉलम, म्हणजे हे सेकंड रो आणि सेकंड कॉलम मधला एलिमेंट आहे. म्हणजे हा जर डिटर्मिनंट आपण ए या नावाने त्याला नाव दिलं ए, तर ॲटली स्मॉल त्यातली जी एलिमेंट्स आहेत ती स्मॉल ए ने दाखवली जातात. म्हणजे इथे काय म्हणणार मी, A 2 2 is 4. याच्यामध्ये 2 is second row and 2 denotes second column. Suppose you write like this, A 2 3. What is A 2 3? Second row, third column. त्याच्यामुळे ते होणार -3 असं. मग A 2 3 चा मला मायनॉर काढायचा असेल. सी मायनॉर ऑफ मायनॉर MINOR ऑफ A 2 3, राईट, विच इज इक्वल टू व्हॉट, -3. आणि हे काय आहे मायनॉर म्हणजे ज्या रो मध्ये ते -3 आहे म्हणजे सेकंड रो ना. इथे बघा सेकंड रो थर्ड कॉलम ते आपण रिमूव्ह करायचं. म्हणजे सेकंड रो आणि थर्ड कॉलम मी रिमूव्ह केला की ह्या म्हणजे बघा हे आपण समजा असं हे काढून टाकलं आपण, म्हणजे आणखी नीट क्लिअर होईल. तर उरलं काय, 2 3 2 1 हा डिटर्मिनंट उरला. 2 3 आणि 2 1. मग ह्याच्यामध्ये जर याची व्हॅल्यू तुम्ही काढलीत तर तुम्हाला ती माहिती आहे, 2 × 1 - 2 × 3 म्हणजे 2 - 6 विच इज -4, राईट. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. म्हणजे तो ही जी -4 आहे त्याला आपण म्हणणार की A 2 3 चं हे मायनॉर आहे. आणि त्याचा को फॅक्टर म्हणजे काय, तर को फॅक्टर आपण ज्यावेळी ते सर्व शिकलो त्यावेळी आपण म्हटलं की को फॅक्टर इज व्हॉट, मायनॉर विथ प्रॉपर साईन. साईन म्हणजे काय, एकतर या व्हॅल्यूला तुम्ही मायनस साईन देणार किंवा प्लस देणार. ते काय देणार हे कशावरून ठरणार, तर इथे बघा याचा ॲड्रेस काय आहे, सेकंड रो थर्ड कॉलम. म्हणजे इन जनरल आपण आय आणि जेच्या भाषेत बोललो तर या एलिमेंटच्या बाबतीमध्ये आय म्हणजे 2 आहे, जे म्हणजे 3 आहे. मग इथे मी काय लिहिणार, तर -1 / 2 + 3. इन जनरल फॉर्म्युला काय, -1 / I + J, राईट. मग आणि इंटू ते -4 जे आले ते, ठीक आहे. म्हणजेच काय होईल बघा, -1 ची 5th पॉवर. -1 हा इश्यू असा आहे की त्याची इव्हन पॉवर ही +1 येते, ऑड पॉवर ही -1 येते. त्यामुळे -4 म्हणजेच त्याची व्हॅल्यू किती होणार, +4, राईट. सो ऑल दिस वी हॅव डिस्कस्ड इन प्रिव्हियस लेक्चर्स, सो वी विल नॉट स्पेंड मच टाइम ऑन दॅट नाव. नाव वी विल गो फॉर न्यू इश्यू. व्हॉट इज दॅट, प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट. See now, this is very important part now. Many problems आणि त्याच्यामध्ये काही डिफिकल्टी लेवल असलेले पण प्रॉब्लेम्स असतात. तर प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट, तिथे 6 किंवा 7 प्रॉपर्टीज आहेत. आपण एक एक त्या लक्षात घेऊ. त्याच्या सिद्धता तुमच्याकडून अपेक्षित नाही आहेत, परंतु प्रॉपर्टीज माहिती पाहिजेत. कसं आहे बघा, इथे आता बघा तुम्ही पहिली प्रॉपर्टी बघा. सी, इन द प्रिव्हियस सेक्शन वी हॅव लर्न हाऊ टू एक्सपांड द डिटर्मिनंट. आता आपण काही प्रॉपर्टीजचा अभ्यास करणार आहात. अँड मेनी डिटर्मिनंट्स यू कॅन इव्हॅल्युएट इझिली बाय यूज ऑफ दिस प्रॉपर्टीज. पहिली प्रॉपर्टी काय बघा, द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट, राईट, रिमेन्स अनचेंज्ड, बदलत नाही. कधी बदलत नाही, इफ इट्स रोज आर टर्न्ड इंटू कॉलम्स अँड कॉलम्स आर टर्न्ड इंटू रोज. सी, आय विल expand the screen and
वी विल डिस्कस वन बाय वन. पहिली प्रॉपर्टी काय? व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट, व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट मी नुसतं DET लिहितो, रिमेन्स अनचेंज्ड, बदलत नाही, रिमेन्स अनचेंज्ड. व्हेन इट रिमेन्स अनचेंज्ड, when rows and columns, अगदी थोडक्यात आपण लिहू, rows and columns are interchanged. when rows and columns are interchanged म्हणजे काय अर्थ याचा? जे रो होते ते तुम्ही कॉलम केलेत, ऑटोमॅटिकली कॉलम्स आहेत ते रो होणार, तर व्हॅल्यू बदलत नाही. फॉर एक्झाम्पल तुम्ही 2x2 डिटर्मिनंटच्या बाबतीत बघा, हे समजा तुम्ही असं डिटर्मिनंट घेतलात ABCD, तर त्याचा पहिला रो AB आहे, दुसरा रो CD आहे, मग ह्याची व्हॅल्यू किती येणार? A इंटू D मायनस B इंटू C. दिस इज व्हॉट? AD मायनस BC. करेक्ट. पण आता बघा, हा समजा D डिटर्मिनंट आहे. आता मी नवीन डिटर्मिनंट तयार करतो. कसा तयार करणार मी? वेन रोज अँड कॉलम्स आर इंटरचेंज्ड, म्हणजे रोज आहेत ते कॉलम्स करणार मी. म्हणजे आता पहिला जो रो आहे AB, तो मी पहिला कॉलम करणार AB, दुसरा जो रो आहे तो दुसरा कॉलम करणार CD. आता याची व्हॅल्यू बघा, A इंटू D मायनस B इंटू C, AD मायनस BC. सो दिस इज फर्स्ट रिझल्ट, दिस इज सेकंड रिझल्ट. फ्रॉम 1 and 2 यू कॅन सी दॅट वी आर गेटिंग सेम व्हॅल्यू. तुम्ही 3x3 डिटर्मिनंट घेऊन पण हे व्हेरीफाय करू शकता. वी आर नॉट सपोज टू प्रूव्ह दीज थिंग्स. तुम्हाला फक्त व्हेरिफिकेशन्स एक्सपेक्टेड आहेत, तर तुम्ही ती व्हेरिफिकेशन शक्यतो 3x3 डिटर्मिनंट करू शकता. तुम्ही बघा ते करून. तुम्ही असं एक एक्झरसाइज म्हणून घ्या, म्हणजे तुम्हाला एक एक्झरसाइज देतो. समजा तुम्ही एक डिटर्मिनंट घेतला की त्याचा पहिला रो 1 2 3 आहे, दुसरा रो 0 1 2 आहे, तिसरा रो 0 0 1 आहे. ठीक आहे. आता ह्याची व्हॅल्यू किती येईल बघा. तुम्ही पहिला रो वापरून एक्सपांड करा, म्हणजे 1 इंटू किती येणार? 1 इंटू 1 मायनस 0 इंटू 2, बरोबर ना? 1 तुम्ही घेतलात की पहिला रो आणि पहिला कॉलम आपण ड्रॉप करणार, मग उरलं काय? 1 2 0 1. मग ह्याची व्हॅल्यू किती येणार? 1 इंटू 1 1 झालं, मायनस 0 इंटू 2, 0 इंटू 2 इज 0, सो ओनली 1 वी गेट देअर. देन मायनस 2, मायनस 2 म्हणजे बघा मधलं एलिमेंट प्लस 2 आहे ना, ते मायनस करणार. आता तो रो आणि तो कॉलम आपण काढणार, उरलं काय? 0 2 0 1. आता ह्याची व्हॅल्यू किती होणार? 0 इंटू 1 मायनस 0 इंटू 2. मी कशी स्क्रीनवर कसं दाखवतोय ते बघा. हा रो आणि हा कॉलम तुम्ही काढून टाकणार, म्हणजे ही 2 एलिमेंट सोडली आणि ही 2 एलिमेंट सोडली. हा जो डिटर्मिनंट आहे ह्याची व्हॅल्यू किती येणार बघा? 0 इंटू 1 झिरोच. त्याच्यातून काय वजा करताय तुम्ही? 0 इंटू 2, ते सुद्धा झिरोच आहे, त्यामुळे इंटू 0 झालं. आणि प्लस 3 इंटू काय येणार बघा? काय येणार? 3 इंटू सेम येणार ना. 3 म्हणजे हा रो तुम्ही ड्रॉप करणार, हा कॉलम ड्रॉप करणार, उरलं काय? 0 1 0 0. तर हा डिटर्मिनंट असा आहे की त्यातला एक कंप्लीट रोज 0 आहे. मी गेल्याच लेक्चरला शेवटी सांगितलंय की एखाद्या डिटर्मिनंटमध्ये एखादा रो किंवा कॉलम, मग तो पहिलाच असला पाहिजे असं नव्हे, कुठेही असू दे. दुसरा रो असेल, तिसरा रो असेल, दुसरा कॉलम असेल, तिसरा कॉलम असेल, त्यातली सर्व एलिमेंट्स जर 0 असतील तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0च असणार. तसंच इथे, त्यामुळे हे 0, मग शेवटी ह्याची व्हॅल्यू किती येणार? 1. आता जर तुम्ही हे रोज आणि कॉलम्स इंटरचेंज केलेत, म्हणजे पहिला रो जो होतो तो पहिला कॉलम केला मी 1 2 3, दुसरा रो आहे तो दुसरा कॉलम केला 0 1 2, हा दुसरा कॉलम केला आपण, आणि तिसरा रो आहे तो तिसरा कॉलम केला 0 0 1. आता तुम्ही एक्सपांड करा. आता तर काम अगदीच सोपं झालं. 1 इंटू काय होईल बघा? 1 इंटू हा रो आणि हा कॉलम तुम्ही सोडणार, म्हणजे 1 इंटू 1 मायनस 2 इंटू 0 म्हणजे 1. आता बाकी दोन्ही एलिमेंट 0च आहेत, त्यामुळे शेवटी उत्तर त्याचं 1 आलं. त्यामुळे हे 1 आलं, हे 1 आलं. पण हा डिटर्मिनंट आणि हा डिटर्मिनंट ह्याच्यामध्ये काय फरक होता? याच्यामध्ये रोज जे आहेत ते इथे कॉलम्स केले आपण, आणि इथे कॉलम्स आहेत ते रोज झाले, म्हणजे ते होणारच ऑटोमॅटिकली. सो whenever you interchange the rows and columns of the determinant, value of the determinant does not alter. ती बदलत नाही. पहिला रो तुम्ही पहिला कॉलम केलात, दुसरा रो दुसरा कॉलम केलात, 3x3 डिटर्मिनंट असेल तर, म्हणजेच ऑर्डर 3चा डिटर्मिनंट असेल तर. ऑर्डर 3चा डिटर्मिनंट ह्याचाच अर्थ काय? देर आर 3 rows and 3 columns. मग त्याच्यामध्ये तुम्ही रोज कॉलम्स केलेत, कॉलम्स रोज केलेत, तरीही डिटर्मिनंटची व्हॅल्यू बदलत नाही. ही पहिली प्रॉपर्टी. कळलं का? तुम्हाला प्रॉपर्टी काय असेल ती शेवटी सर्व ज्या 6 की 7 प्रॉपर्टीज आहेत त्या आपल्या चांगल्या तयार पाहिजेत. ही पहिली प्रॉपर्टी झाली. नंतर आपण पुन्हा त्या एकत्र करूच.
ठीक आहे. आता दुसरी प्रॉपर्टी बघा काय आहे. दिस वॉज प्रॉपर्टी नंबर 1. ठीक आहे. नाउ व्हॉट इज सेकंड प्रॉपर्टी, प्रॉपर्टी 2 बघा. त्याच्यात काय म्हटलंय बघा, इफ एनी 2 रोज ऑर कॉलम्स ऑफ द डिटर्मिनंट आर इंटरचेंज्ड. या वाक्याचा अर्थ काय, एनी 2 रोज ऑर कॉलम्स ऑफ द डिटर्मिनंट आर इंटरचेंज्ड. म्हणजेच काय, 2 रोज मी घेतले, समजा पहिला आणि दुसरा रो घेतला आणि तो इंटरचेंज केला. म्हणजे पहिला रो होता तो दुसरा केला, दुसरा आहे तो पहिला केला, किंवा पहिला आणि तिसरा रो याच्यामध्ये आपण इंटरचेंज केलं. म्हणजे दुसरा रो तिथेच ठेवला, पण पहिला आहे तो तिसरा केला, तिसरा आहे तो पहिला केला. लक्षात घ्या. तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फक्त चिन्हात बदलते, चेंजेस इट साइन. लक्षात घ्या. इथे काय प्रॉपर्टी बघा, सेकंड प्रॉपर्टी सी डिटर्मिनंटची प्रॉपर्टी नंबर 2 काय आहे बघा. इफ एनी 2 रोज, इफ एनी, आय विल एक्सपांड दिस स्क्रीन, इफ एनी 2 रोज ऑर कॉलम्स, ऑर कॉलम्स हे नेहमी कंसात लिहिलं जातं कारण जे रोजसाठी आहे तेच कॉलमसाठी. इफ एनी 2 रोज ऑफ अ डिटर्मिनंट, डीईटी लिहितोय मी फक्त, आर इंटरचेंज्ड, आर इंटरचेंज्ड, then value of determinant changes in sign only. चिन्हांमध्ये फक्त त्याचा चिन्ह बदलतं, म्हणजे ती न्यूमरिकली तीच राहणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा इथे, फॉर एक्झाम्पल आपण असं करूया, 2/2 डिटर्मिनंट घेऊया, ऑर्डर 2चा डिटर्मिनंट 2 5 3 7 समजा. आता ह्याची व्हॅल्यू किती येणार, 2 गुणिले 7 14 वजा 3 गुणिले 5 15. म्हणजे हे वजा 1 आलं. आता हे 2च रोज आहेत ना, किंवा 2 कॉलम्स आहेत, ते इंटरचेंज करूया. आपण दुसरा कॉलम आहे तो पहिला लिहूया 5 7, आणि पहिला कॉलम 2 3 हा दुसऱ्या ठिकाणी लिहूया. आता ह्याची व्हॅल्यू किती येते बघा, 5 3 15 वजा 7 गुणिले 2 15 वजा 14. बघा चिन्ह बदललं, वजा 1 हे अधिक 1. असं होणार नाही, हे वजा 1 आणि हे अधिक 3 आलं, असं होणार नाही. जेव्हा तुम्ही तो कुठलाही डिटर्मिनंट असू द्या, ऑर्डर 2चा असू दे, ऑर्डर 3चा असू दे, ऑर्डर 4चा असू दे. ऑर्डर 4 हा तुमच्या अभ्यासक्रमात नाही आहे, परंतु असं नाही आहे की ऑर्डर 3चा डिटर्मिनंट हा मॅक्सिमम झाला. मॅक्झिमम ऑर्डर म्हणजे 3 असते असं काही नाही आहे. ऑर्डर कॅन बी 100 रोज अँड 100 कॉलम्स ऑल्सो. वी आर नॉट गोइंग टू स्टडी दॅट. अगदी 12वी पर्यंत सुद्धा तुम्ही मॅक्सिमम ऑर्डर 3च्या डिटर्मिनंट पर्यंत काम करणार आहात. मॅट्रायसिसच्या बाबतीमध्ये सुद्धा स्क्वेअर मॅट्रायसिस ऑफ ऑर्डर 3 इथपर्यंत कधीतरी एखादा प्रॉब्लेम असू शकतो ऑर्डर 4चा, परंतु नाहीच. तर इथे काय झालं बघा, वेनेवर आय इंटरचेंज 2 कॉलम्स, हा जो C1 होता ना हा C2 होता. आता इथे C1 बघा, जो C2 आहे तो C1 झाला. C2 म्हणजे काय होतं, 5 7. नाउ दॅट हॅज बिकम C1. सो वी इंटरचेंज 2 कॉलम्स. तर काय होतं, डिटर्मिनंटचं व्हॅल्यू फक्त चिन्हामध्ये बदलते. नंबर न्यूमरिकली व्हॅल्यू तीच राहते. हे म्हणजे ह्यांचा जर मॉड घेतला आपण, लक्षात घ्या, दिस इज नाईस आउटकम. मॉड घेतला ना तर व्हॅल्यू तीच राहणार. म्हणजे तुम्ही जर असं केलं, एक डिटर्मिनंट घेतला, त्याची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू काढली, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजेच मॉड, आणि त्या डिटर्मिनंटचे कुठलेही 2 रोज बदलून डिटर्मिनंट सॉल्व्ह केलात आणि त्याचीही ॲब्सोल्यूट व्हॅल्यू काढली तर ती सेम असणार. कारण तुम्हाला माहिती आहे मॉड ऑफ -1 आणि मॉड ऑफ +1 सेम असतं, +1. आय होप यू अंडरस्टूड दिस, करेक्ट. प्रॉपर्टीज नीट समजावून घ्या. दिस वॉज सेकंड प्रॉपर्टी. ॲज आय टोल्ड, यू आर नॉट सपोज टू प्रूव्ह दॅट, यू आर जस्ट सपोज टू नो द प्रॉपर्टीज अँड यूज दोज प्रॉपर्टीज टू सॉल्व द प्रॉब्लेम्स. तिसरी प्रॉपर्टी बघा, इफ एनी 2 rows or columns of the determinant are identical, most of the times we will use this, the value of determinant is 0. काय प्रॉपर्टी आहे बघा, प्रॉपर्टी नंबर 3. इफ एनी 2 rows एक्सपांड करतो मी हे, or columns COL आणि वर NS लिहितात, columns of the determinant are identical, then value of determinant is 0.
बघा तुम्ही, समजा तुम्ही असा एक डिटर्मिनंट घेतला 1 2 3, दिस इज फर्स्ट रो 1 2 3, सेकंड रो तुम्ही काहीतरी घ्या -1 0 1 आणि तिसरा रो पुन्हा 1 2 3 घ्या. सो वी हॅव डेलिबरेटली टेकन दिस इफ एनी टू रोज ऑफ द डिटर्मिनंट आर आयडेंटिकल. मग इथे फर्स्ट रो, इथे बघा काय झालं, R1 इज इक्वल टू R3. R1 हे नोटेशन्स आहेत. R1 म्हणजे रो नंबर 1, R3 म्हणजेच रो नंबर 3. दे आर आयडेंटिकल. आता ह्याची व्हॅल्यू बघा किती येईल, 1 इंटू ब्रॅकेट, हे 1 घेतलं आपण, ब्रॅकेटमध्ये काय, हा रो आणि हा कॉलम तुम्ही काढणार म्हणजे 0 1 2 3 उरला. हा डिटर्मिनंट काय होणार बघा, 0 इंटू 3 म्हणजे 0, -2 इंटू 1 म्हणजेच -2. पुढे मध्ये -2 आलं. आता हे बघा, म्हणजे हा रो आणि हा कॉलम आपण सोडणार, -1 1 1 3 हा डिटर्मिनंट उरला. मग त्याची व्हॅल्यू किती येईल बघा, -1 इंटू 3 म्हणजे -3 आणि -1 आणि +3 इंटू किती येणार बघा, हा रो आणि हा कॉलम ड्रॉप करा म्हणजे हे एवढं उरलं. त्याची व्हॅल्यू किती, -1 इंटू 2 इज -2 -0, त्यामुळे इथे फक्त -2 आलं. मग बघा याची व्हॅल्यू -2, हे -4 झाले, -4 आणि हे -2 म्हणजे +8 झालं ते, आणि हे 3 आणि -2चा प्रॉडक्ट -6. सी इट इज ऑल 0, राईट. सो वेनेवर 2 रोज ऑर 2 कॉलम्स ऑफ द डिटर्मिनंट आर आयडेंटिकल. आयडेंटिकल असणं म्हणजे काय, त्यातली एलिमेंट्स कुठली तरी 2 नव्हे. आता इथे बघा 1 2 3, इथे तुम्ही 3 2 1 म्हटलं तर ते काय आयडेंटिकल नव्हे. इथलं पहिलं एलिमेंट, इथलं पहिलं एलिमेंट सेम आहे, इथलं दुसरं सेम आहे, इथलं तिसरं सेम आहे, म्हणून आपण त्याला आयडेंटिकल म्हटलं. लक्षात घ्या. सो इन दॅट केस, किंवा कॉलमच्या बाबतीत सुद्धा जर 2 कॉलम्स आयडेंटिकल असतील व्हॅल्यू 0 येणार. तुम्ही बघा 2/2 डिटर्मिनंट एक घेऊया आपण, इथे पहिला कॉलम आपण 2 3 घेऊया, दुसरा कॉलम 2 3 घेऊया. 2 कॉलम्स आयडेंटिकल आहेत. बघा व्हॅल्यू काय येणार, 6 -6 0. त्यामुळे एक अतिशय महत्त्वाची, अनेक प्रॉब्लेम्समध्ये ही प्रॉपर्टी आपण वापरणार की एनी 2 रोज ऑर एनी 2 कॉलम्स ऑफ दॅट डिटर्मिनंट आर आयडेंटिकल, then the value of determinant is 0. Okay, so this is I think third property that we have discussed. Now coming to next property, fourth property we will try. म्हणजे आता कसं आहे, या प्रॉपर्टीज तुम्ही व्हेरीफाय करणं एवढंच अपेक्षित आहे. तुम्ही बघा ते प्रॉपर्टी 4 बघा. इफ each element of a row, okay, or column of the determinant is multiplied by constant k. कळलं का, काय करणार आपण, त्या रो मधलं प्रत्येक एलिमेंट, एकच एलिमेंट नव्हे, त्या रो मधलं किंवा त्या कॉलम मधलं प्रत्येक एलिमेंट आपण के ने मल्टिप्लाय करणार, मल्टिप्लाइड बाय अ कॉन्स्टंट के. देन द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट इज ऑल्सो के टाइम्स द व्हॅल्यू ऑफ गिव्हन डिटर्मिनंट. काय प्रॉपर्टी सांगते बघा आपणाला, चौथी प्रॉपर्टी नाही बघा, फोर्थ प्रॉपर्टी काय आपणाला सांगते ही प्रॉपर्टी, की बघा, इफ every element of any row or column of a matrix of a determinant is multiplied by a constant k, then value of determinant is also k times value of original determinant. म्हणजे काय, तर आपण एक 2/2 डिटर्मिनंट घेऊया. समजा डी मी असा घेतला, डी म्हणजे समजा घेतला 5 1 आणि से काहीतरी इथे घेऊया आपण 10 आणि इथे घेऊया 22. ठीक आहे. मग आता ह्याची व्हॅल्यू किती येईल, 5 गुणिले 22, 22 पंचा 110 वजा हे 10 गुणिले 1 10 झालं, म्हणजे ह्याची व्हॅल्यू किती आली, 110 वजा 10 म्हणजे 100 आली. आता आपण काय करणार बघा,
डी डॅश हा नवीन डिटर्मिनंट आपण तयार करतोय. त्याच्यामध्ये काय, एव्हरी एलिमेंट ऑफ एनी रो. आपण काय करूया, दुसरा रो जो आहे एनी रो ऑर कॉलम, म्हणजे ऑर कॉलम हे ब्रॅकेटमध्ये लिहा. दुसरा जो रो आहे त्याला मी समजा 3 ने गुणलं, म्हणजे काय ऑपरेशन करतोय मी, 3r2. 3r2 इम्प्लाईज 3r2. r2 म्हणजे r म्हणजे रो, 2 म्हणजे नंबर त्याचा, कुठला रो, सेकंड रो, त्याला 3 ने गुणताय तुम्ही. म्हणजे पहिला रो बदलेल का, काही संबंध नाही. पहिला रो कशाला बदलेल, दुसऱ्या रोला तुम्ही 3 ने गुणताय. वाय शुड बी देअर एनी चेंज इन फर्स्ट रो, तो तसाच राहणार. सो इट विल बी 5 into 1, 5 into 1 नव्हे, 5 and 1. आणि सेकंड रो इथे 10ला मी 3 ने गुणणार म्हणजे 30 झालं, 22ला 3 ने गुणणार म्हणजे 66 झालं. मग आता एकूण काय होणार, 66 गुणिले 5, 60 पंचा 300, 6 पंचा 30, म्हणजे 330 वजा 30 म्हणजे किती झाले, 330 वजा 30 म्हणजे 300. म्हणजे ह्याची व्हॅल्यू किती होती, 100. आता किती झाली, 300. 300 हे काय बघा, 3 गुणिले 100. म्हणजेच पहिल्या डिटर्मिनंटची, ओरिजिनल डिटर्मिनंटची जी व्हॅल्यू होते ती इथे तिप्पट झाली. का तिप्पट झाली, तर ह्यातल्या दुसऱ्या रो मधल्या सर्व एलिमेंट्सना, सर्व म्हणजे इथे 2च होती, त्यांना आपण 3 ने गुणलं. म्हणून बघा, इफ एव्हरी एलिमेंट ऑफ एनी रो ऑर कॉलम, हेच कॉलमच्या बाबतीत होऊ शकतं, ऑफ अ डिटर्मिनंट इज मल्टिप्लाइड बाय कॉन्स्टंट के. तो के म्हणजे इथे आपण 3 घेतला. देन व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज ऑल्सो के टाइम्स द व्हॅल्यू ऑफ ओरिजिनल डिटर्मिनंट. बघा इथे ओरिजिनल डिटर्मिनंट हॅड व्हॅल्यू 100, बट वी मल्टिप्लाइड द सेकंड रो, every element in the second row by 3. Because of that, what happened, value of determinant became 300. That means original determinant's value into 3, एवढी ही व्हॅल्यू झाली. करेक्ट. सो दिस इज हाऊ दिस प्रॉपर्टी इज व्हेरीफाईड बाय अस. त्यामुळे ह्या 4 प्रॉपर्टीज झाल्या. पहिल्या प्रॉपर्टीमध्ये आपण काय म्हटलं, रोज आणि कॉलम्स इंटरचेंज केले तर व्हॅल्यू डिटर्मिनंटची बदलत नाही. दुसऱ्या प्रॉपर्टीमध्ये काय म्हटलं आपण, कुठलेही 2 रोज आणि कुठलेही 2 कॉलम्स आपण इंटरचेंज केले तर व्हॅल्यू डिटर्मिनंटची फक्त चिन्हात बदलते. साइन इज ओनली चेंज्ड. इफ द ओरिजिनल डिटर्मिनंट इज +5, नाव इट विल बी -5, लाईक दॅट. थर्ड प्रॉपर्टीमध्ये आपण काय म्हटलं, एनी 2 रोज और एनी 2 कॉलम्स ऑफ द डिटर्मिनंट जर आयडेंटिकल असतील तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0. आणि चौथ्या प्रॉपर्टीमध्ये आपण असं म्हटलं की इफ यू हॅव अ डिटर्मिनंट आणि त्या डिटर्मिनंटच्या एखाद्या रो मधल्या किंवा एखाद्या कॉलम मधल्या प्रत्येक एलिमेंटला आपण के ने मल्टिप्लाय केलं. व्हॉट इज के, एनी कॉन्स्टंट. कॉन्स्टंट ह्याचा अर्थ कुठलाही रिअल नंबर, तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू पण ओरिजिनल व्हॅल्यू जी असते त्याच्या के टाइम्स होते. कळलं. ह्या 4 महत्त्वाच्या प्रॉपर्टीज आपण केलेल्या आहेत. रिमेनिंग प्रॉपर्टीज वी विल डिस्कस इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.